नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक अशी माहिती बघणार आहोत जी की आपल्याला सगळ्याच उपयोगी येणारी आहे. ती म्हणजे की लिंबाचं झाड आणि त्याचा पाला. म्हणजे हे आपल्या अंगणात किंवा कुठं बाहेर गेलो की आपल्याला तिथे हे झाड दिसतंच. पण हे झाड आपल्याला किती बहुगुणी याचे फायदे आहेत या संदर्भात आजची माहिती आहे. तर मंडळी, बरेच आयुर्वेदिक उपाय आपण नेहमी करतो. बरेच घरगुती उपाय आपण करतच असतो. विविध औषधं आपण वापरून पाहतो. वर्षानुवर्ष वापरल्या जाणाऱ्या उपायावर लोकांचा विश्वास बसलेला असतो. म्हणजे असाच एक उपाय म्हणजे कडुलिंबाचा पाला. असं म्हणतात, औषधं जेवढं कडू तेवढंच गुणकारी असतं. असे नैसर्गिक उपचार सर्वात जास्त फायदेशीर ठरतात. मुख्य म्हणजे अशा उपायाचे शक्यतो दुष्परिणाम होत नाही. कडुलिंबाचा पाला सगळीकडे उपलब्ध असतो, मात्र तो वैद्यकीयदृष्ट्या प्रचंड समृद्ध आहे हे आपल्याला माहीत नसतं. कडुलिंबाचा रस कडू असल्याने आपण तो सेवन करण्यास नाक मुरडतो. पण मात्र तुम्हाला हे माहीत आहे का, शरीरासाठी कडुलिंबाचा पाला फारच उपयोगी ठरतो. रोगराईसुद्धा पाल्यामुळे दूर राहते. शरीराची प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी कडुलिंबाचे पाने फार फायदेशीर ठरतात. कडुलिंबात अनेक जीवनसत्व व खनिजे असतात. या कृत्याचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी कडुलिंब मदत करते. याचप्रमाणे त्या पाल्याची रक्तशुद्धी करण्यास पण मदत होते. सर्दी खोकल्याच्या संसर्गापासून देखील हा पाला शरीराला वाचवतो. कडुलिंबाचे पाने कर्करोग होण्याचा धोका कमी करतात. बरेच जण वजन कमी करण्यासाठी देखील ह्या पानाचं सेवन करतात. दाताच्या हिड्याच्या मजबूतीसाठी हा पाला उपयुक्त आहे. कडुलिंबाच्या पाल्यात फॅटी ॲसिड असतं, जे केसांची मजबूतीसाठी व वाढीसाठी उपयुक्त असतं. यात अँटी ॲसिड्स असतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ती उपयुक्त असतात. पाल्याचा रस केसांना लावून न्हाणेसुद्धा फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे पाल्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा देखील छान राहते. मुरूम सुरकत्या चेहऱ्यावरील डाग कमी होतात. तज्ज्ञ सांगतात, खास करून रिकाम्या पोटी कडुलिंबाचा पाला सेवन करावा. आतड्यासाठी ते जास्त फायदेशीर ठरते. रक्तातील साखर वाढणे हे शारीरिकदृष्ट्या एक वाईट लक्षण आहे. ही साखर आटोक्यात ठेवण्यासाठी कडुलिंबाचा पाला गुणकारी ठरतो. या पाल्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पोट साफ होण्यास मदत करते आणि पोट फुगणे थांबवते. या पाल्याचा रस विविध प्रकारे सेवन करता येतो. हळद आणि पाला एकत्र खाल्ल्यास आणखीन फायदेशीर ठरते. पाल्याची पेस्ट करून प्याला तर पाण्यात उकळून त्याचा रस काढून, जसं की पाने भाजून आधी वेगळ्या प्रकारे पाला सेवन करता येऊ शकतो. मात्र कडुलिंबाचे ताजी पानं रिकाम्या पोटी चावून खाणे जास्त फायदेशीर ठरतात. तर म्हणजे असा हा बहुगुणी आणि उपयोगी असा कडुलिंबाचा पाला आपल्याला आरोग्यदायी फायदे देण्यासाठी महत्त्वाचा आहे. तर म्हणजे ही होती कडुलिंबाच्या पाल्यासंदर्भातली एक छोटीशी माहिती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.